चॅनल. आज आपण बघणार आहे हाऊ टू सॉल्व रूट कसे सॉल्व करायचे. बघा, समजा इथे जर रूट 5 आहे, रूट 5 प्लस रूट 5. ओके, आता हा रूट 5 प्लस रूट 5 याचे ॲडिशन कसे होणार. तर बघा काय होणार, इथे काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे, काय आहे 1, आणि इथे काही नाही म्हणजे काय 1 आहे ना, म्हणजे 1 प्लस 1 काय होणार, हा 2 रूट 5 होणार. आपण रूट 5 काय काढला, कॉमन काढतो. बघा समजा असं नाही समजलं, समजा इथे 1 आहे, इथे 1 आहे. ओके, आणि आपण हा 1 जर आपण हा रूट 5 जर कॉमन काढला तर काय झालं 1 प्लस 1. ओके, म्हणजे 1 प्लस 1 2 आणि तो रूट 5. ओके, आता बघा सेकंड एक्झाम्पल बघा, रूट 3 प्लस 2 रूट 3 आहे, ते 2 रूट 3. आता याला कसं सॉल्व करायचं. तर बघा इथे काही नाही म्हणजे काय 1 आहे, काय 1 आहे, हा 1 प्लस हा 2 काय होणार, हा 3 आणि हा 3 रूट 3. इट इज द आन्सर. आता बघा ठीक आहे, हे रूट 3 सेम होते, इथे रूट 5 सेम होते. आणि समजा जर वेगळी असेल तर मग कसं करा. समजा इथे रूट 5 आहे, ठीक आहे, प्लस इथे रूट 7 आहे, तर मग हे कसं सॉल्व करायचं. तर हे सॉल्व होणार नाही, याचे आन्सर तेच आहे, जे जो क्वेश्चन आहे तोच याचा करेक्ट आन्सर आहे, रूट 5 प्लस रूट 7. दॅट इज द आन्सर. ओके, समजा असं असेल रूट 5 प्लस 2 रूट 5 प्लस रूट 7. ओके, आता हे कसं सॉल्व करायचं. बघा इथे रूट 5 कॉमन आहे. ओके, इथे 2 आहे, इथे काहीच म्हणजे काय 1 आहे ना, 1 प्लस 2 काय होणार रे, हा 3 रूट 5 प्लस रूट 7. हे काय करायचं आन्सर, हे काय करायचं आन्सर. ओके, हे झालं ॲडिशन. आता सेम हेच प्रॉब्लेम जर मायनस मध्ये असेल तर कसं करायचं. बघा मायनस पण सेम असंच आहे. बघा सबट्रॅक्शन, बघा समजा इथं काय मायनस आहे, काय मायनस. आता रूट 5 मायनस रूट 5 आहे, तर ऑब्विसली याचा आन्सर काय येईल 0 येईल, काय येईल 0. ओके, आता बघा समजा इथे 3 आहे, रूट 7 मायनस 2 रूट 7 आहे. ओके, आता बघा इथे रूट 7 काय आहे कॉमन आहे, आणि इथे 3 आहे, इथे 2 आहे. हा कॉमन काढला तर 3 मायनस 2 आणि हा रूट 7 आपण कॉमन काढला तर 3 मायनस 2 काय आहे 1. ओके, 1 रूट 7 म्हणजे 1 इंटू रूट 7 म्हणजे याचा आन्सर आहे ते रूट 7. दॅट इज द आन्सर. आता बघा सेकंड प्रॉब्लेम बघू. समजा इथे 3 रूट 5 आहे ना, 3 रूट 5 सॉरी मायनस 1 रूट 5 के डायरेक्ट इथे रूट 5 देऊया समजा, ठीक आहे, रूट 5 आणि मायनस 6 रूट 7 आहे. ओके, आता हे कसं सॉल्व करायचं. बघा इथे 3 आहे, इथे काहीच नाही म्हणजे काय 1 आहे, है ना, म्हणजे 3 मायनस 1 काय होणार, हा 2 आणि हा रूट 5 मायनस हा 6 रूट 7. हा जशान तसंच राहणार, कारण इथे रूट 5 सेम आहे, इथे रूट 5 सेम आहे का नाही, इथे रूट काय दिलाय, इथे रूट 7 दिलाय, है ना. जसं असं जर तुम्हाला दिलं वेगवेगळे रूट 5 मायनस रूट 3, मग याचे आन्सर काय राहणार रे, याचे आन्सर हेच राहणार, रूट 5 मायनस रूट 7. आता बघा रूट हे मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर कसं करायचं. समजा इथे रूट 2 इंटू रूट 2 आहे. ओके, तर याचे आन्सर डायरेक्टली काय होणार, फक्त 2 होणार. समजा आपण जर इथं मोठा ए घेतला आणि याला 2 इंटू 2 लिहिला, ठीक आहे, तर याचं बघा कसं होते, आपल्याला हा रूट आणि 2 ला स्क्वेअर सुद्धा येऊ शकतो. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल 2. ओके, म्हणजे जेव्हा रूट 2 इंटू रूट 2 असते तेव्हा तोच नंबर त्याचा काय असते आन्सर असते. असं समजा इथे आहे 5 रूट 2 इंटू 3 रूट 2, तर इथे काय होणार, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 5 × 15 इंटू हा रूट 2 इंटू रूट 2 काय होते 2 होते, त्याला 2 आन्सर इज 30. ओके, आता बघा जसं नेक्स्ट प्रॉब्लेम, इथे 6 घेतलं, 6 रूट 2 इंटू रूट 2 घेऊया, रूट 3 घेऊया, ठीक आहे, इंटू 2 रूट 3. तर बघा 6 2 जा हा 12 इंटू हा रूट 3 इंटू रूट 3 काय झाला 3 झाला, म्हणजे 3 बार 3 36 द आन्सर.
ओके, आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेतला आपण असं, समजा वेगवेगळे रूट घेतले आपण 6 रूट 3 इंटू 3 रूट 5. ओके, मग अशा वेळेस काय करायचं, असं जर प्रॉब्लेम आलं तर मग काय कसं करायचं बघा, हे 3 आहे बरोबर, 6 3 जा 18 आणि याला होल रूट मध्ये लिहायचं 3 इंटू 5. ओके, मग काय होणार आहे, हा 18 रूट 5 सुद्धा 15, दॅट इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन मध्ये करायचं. समजा हे जर डिव्हिजन मध्ये करायचं असेल तर मग कसं करायचं, समजा डिव्हिजन मध्ये सांगतो बघा, तुम्हाला रूट 13 डिवाइड बाय रूट 13 काय आन्सर येईल याचं, याला आपण अपॉन मध्ये लिहू शकतो बघा, रूट 13 डिवाइड बाय रूट 13 असं सुद्धा लिहू शकतो. ओके, आता बघा 13 गेट कॅन्सल, आन्सर इज 1. ओके, समजा तुम्हाला असं दिलं 4 रूट 5 डिवाइड बाय 2 रूट 5. ओके, आता याला आपण कसं लिहू शकतो बघा, 4 रूट 5 अपॉन 2 रूट 5. ओके, आता बघा इथे 5 गेट कॅन्सल आणि 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 2 इंटू याचा काय येईल 1 म्हणजे आन्सर इज 2. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. जसं बघा प्रॉब्लेम आपण असं घेतलं 12 रूट बघा 12 रूट 2 सेम आहे 30 एक मिनिट बघा 30 रूट 5 डिवाइड बाय 2 रूट 10 घेऊ. ठीक आहे, आता हे बघा कसं होईल 30 रूट 5 डिवाइड बाय 2 रूट 10. ओके, आता याला कसं करायचं बघा, 2 1 जा 2 2 15 जा 30 म्हणजे इथं काय ते 15. ओके, आणि याला आपण एकत्र रूट मध्ये घेऊ शकतो 5 बाय 10. ओके, म्हणजे 15 इंटू हा काय 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजे याला आपण काय लिहू शकतो 1 बाय 2. ओके, आता बघा आपण याला मॉडिफाईड करू शकतो, हा 15 हा रूट 1 मध्ये आहे त्याला 1 लिहू शकतो कारण रूट 1 1 होतो. ठीक आहे, आणि याला आपण रूट 2 लिहू शकतो म्हणजे याचे आन्सर आपण 15 अपॉन रूट 2 सुद्धा लिहू शकतो, दॅट इज द आन्सर. ओके ओके स्टुडंट, आज आपण बघितलं आहे हाऊ टू फाइंड रूट किंवा हाऊ टू फाइंड रूट है ना, रूटची ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि डिव्हिजन कसं करायचं हे आज आपण सगळं बघितले आहे. हे ऑल कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. ओके, थँक्स.